नमस्कार मित्रांनो. भारताच्या इतिहासात 1962चे भारत चीन युद्ध हा एक अत्यंत वेदनादायक पण तितकाच प्रेरणादायी अध्याय मानला जातो. सीमारेषेवरती भारतीय सैनिक लढत होते, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून सामान्य नागरिक, उद्योगपती, कलाकार, खेळाडू, राजकीय नेते राष्ट्रासाठी मदतीचा हात पुढे करत होते. आजही सोशल मीडियावरती एक प्रश्न वारंवार विचारला जातो. इंदिरा गांधींनी नेमकं किती सोनं दान केलं होतं? काही ठिकाणी याचा आकडा 336 ग्रॅम असा सांगितला जातो, तर काही वृत्तांप्रमाणे सुमारे 367 ग्रॅम सोन्याचा उल्लेख आढळतो. उपलब्ध ऐतिहासिक संदर्भानुसार इंदिरा गांधींनी 1962च्या युद्धकाळामध्ये आपले दागिने राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी दान केले होते. काही वृत्तांमध्ये सुमारे 367 ग्रॅम सोन्याचा उल्लेख आहे, तर काँग्रेसशी संबंधित लेखांमध्ये त्यांनी जवळपास सर्व दागिने दान केल्याचे नमूद केलेले आहे. मात्र या कथेमागे केवळ इंदिरा गांधी नव्हत्या. त्या काळात संपूर्ण देश उभा राहिला होता. 1962मध्ये चीनने भारतावरती हल्ला केला, तेव्हा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत देशवासियांना मदतीचे आव्हान केले. महिलांना दागिने, नागरिकांना पैसे, कपडे आणि इतर मदत देण्याचे आव्हान करण्यात आले. त्यानंतर देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय संरक्षण निधीकडे कोट्यावधी रुपयांची आणि प्रचंड प्रमाणामध्ये सोन्याच्या दागिन्यांची मदत जमा झाली. कल्पना करा, एखादी गृहिणी तिच्या लग्नातील मंगळसूत्र काढून राष्ट्राला अर्पण करत आहे. एखादी आई आपल्या मुलीच्या लग्नासाठी जपून ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या देत आहे. आणि हजारो कुटुंब स्वतःच्या भविष्याची चिंता न करता देशाच्या संरक्षणाला प्राधान्य देत आहेत. हा केवळ निधी नव्हता, तर तो भारतीयांच्या राष्ट्रभक्तीचा महासागर होता. याच काळात अनेक उद्योगपती कुटुंबांनीही मोठे योगदान दिल्याचे उल्लेख विविध ठिकाणी आढळतात. टाटा, बिर्ला आणि इतर अनेक उद्योग समूहांनी संरक्षण निधीसाठी आर्थिक मदत केली होती. मात्र सर्व दानांची अधिकृत आणि संपूर्ण यादी आज उपलब्ध नाही. त्यामुळे सोशल मीडियावरती फिरणारे प्रत्येक आकडे निश्चितपणे सत्य आहेत असे म्हणता येत नाही. चित्रपटसृष्टी देखील या बाबतीमध्ये मागे राहिली नाही. त्या काळातील अनेक अभिनेते, अभिनेत्री युद्धनिधीसाठी कार्यक्रम करत होते, निधी गोळा करत होते आणि जनजागृतीसाठी मदत करत होते. राज कपूर, दिलीप कुमार, देवानंद, नरगिस, मीना कुमारी यासारख्या अनेक कलाकारांनी सैनिकांसाठी निधी संकलन मोहिमांमध्ये सहभाग घेतल्याचे विविध ऐतिहासिक संदर्भामध्ये नमूद केले जाते. भारताच्या क्रीडा क्षेत्रातूनही राष्ट्रभक्तीचे अद्भुत उदाहरण पाहायला मिळाले. हॉकीचे दिग्गज खेळाडू बलबीर सिंह सिनियर यांनी तर आपल्या 3 ऑलिम्पिक सुवर्ण पदकांचे दान युद्धनिधीसाठी केले होते. एका खेळाडूसाठी ऑलिम्पिक सुवर्ण पदक म्हणजे त्याच्या आयुष्यभराची कमाई आणि अभिमान असतो. पण देश संकटात असताना त्यांनी तो वैयक्तिक अभिमानही आपल्या राष्ट्रासाठी अर्पण केला. अशा असंख्य कथा आज इतिहासाच्या पानांमध्ये विखुरलेल्या आहेत. काही लोकांची नावं प्रसिद्ध झाली, काहींची नावं इतिहासाच्या पानांमध्ये हरवून गेली, परंतु त्याग मात्र सर्वांनीच केला. आज सोशल मीडियावरती अनेकदा प्रश्न विचारला जातो की फलाण्या नेत्यानं किती सोनं दिलं किंवा अमुक व्यक्तीनं किती योगदान दिलं. पण कदाचित खरा प्रश्न वेगळा आहे. 1962मध्ये भारताच्या प्रत्येक घरातून राष्ट्रासाठी काहीतरी दिलं गेलं होतं. कोणी आपलं सोनं दिलं,
कोणी आपले पैसे दिले, कोणी आपलं रक्तदान केलं, कोणी सैनिकांना कपडे दिले, कोणी आपल्या मुलाला सैन्यात पाठवलं आणि काहींनी तर ह्या आपल्या भारत देशासाठी आपले प्राणही दिले. म्हणूनच 1962च्या युद्धाची कथा ही फक्त इंदिरा गांधींच्या 367 ग्रॅम सोन्याची कथा नाही, ती संपूर्ण भारताच्या त्यागाची कथा आहे. ती त्या मातांची कथा आहे ज्यांनी आपले दागिने काढून दिले. ती त्या सैनिकांची कथा आहे ज्यांनी बर्फाच्छादित पर्वतांवरती लढताना आपले प्राण अर्पण केले. ती त्या कलाकारांची कथा आहे ज्यांनी जनतेला एकत्र आणले. ती त्या खेळाडूंची कथा आहे ज्यांनी आपली पदके देशाला अर्पण केली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती एका राष्ट्राच्या एकजुटीची कथा आहे. आज आपण त्या काळाकडे पाहतो तेव्हा एका गोष्टीची जाणीव होते. देश संकटात असताना भारत कधीही एकटा उभा राहिला नाही. कारण भारताची खरी ताकद सोन्यात नाही, ती भारताच्या जनतेच्या मनात आहे. मित्रांनो, 1962च्या युद्धकाळात भारतीय महिलांनी स्वतःचे दागिने आणि मंगळसूत्र राष्ट्ररक्षणासाठी दान केलं होतं. आजही सोनं आणि मंगळसूत्र हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. 1962मध्ये देशभरात एक विलक्षण दृश्य पाहायला मिळालं होतं. गावोगाव सभा होत होत्या. मंचावरती नेते देशाच्या संकटाबद्दल बोलत होते आणि सभेत बसलेल्या माता भगिनी स्वतःहून उभ्या राहून आपल्या बांगड्या, अंगठ्या, मंगळसूत्र आणि कानातील दागिने देखील दान करत होत्या. अनेक महिलांनी तर आपल्या पतींनाही न सांगता राष्ट्रासाठी दागिने अर्पण केले होते. आज आपण सोशल मीडियावरती बसून चर्चा करतो की कोणी किती सोनं दिलं, कोणी किती नाही. पण जर आज तशी परिस्थिती निर्माण झाली तर आपण देशासाठी काय देऊ शकतो? वेळ, तुमचं कौशल्य, तुमचा पैसा की फक्त सोशल मीडियावरील तुमची पोस्ट? एका बाजूला देशभरातून सोनं जमा होत होतं तर दुसऱ्या बाजूला हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतामध्ये भारतीय सैनिक आपल्या प्राणांची आहुती देत होते. काही सैनिकांकडे पुरेसे उबदार कपडे नव्हते, काहींकडे आधुनिक शस्त्र नव्हती, पण त्यांच्याकडे देशासाठी मरण्याची तयारी होती. आज इंदिरा गांधींच्या 336 किंवा 367 ग्रॅम सोन्याच्या दानावरनं राजकीय वाद होतात. काही लोक त्यांचं कौतुक करतात, काही जण टीका करतात. पण इतिहासाचा न्याय करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्या काळात देशातील लाखो सामान्य नागरिकही त्याग करत होते. त्यामुळे ही कथा केवळ एका नेत्याची नाही तर संपूर्ण राष्ट्राची आहे. अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आर्थिक परिस्थिती, वाढणारी आयात आणि परकीय चलनावरील दबाव यांचा उल्लेख करत नागरिकांना काही काळ सोन्याच्या खरेदीत संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. त्यामागील उद्देश देशाची आर्थिक स्थिरता राखणे हा असल्याचे सांगितले गेले. मात्र 1962मध्ये भारतीयांनी सोनं राष्ट्ररक्षणासाठी स्वेच्छेनं दान केलं होतं. तर आजची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा देश युद्धाच्या संकटात होता, पण आज चर्चा आर्थिक व्यवस्थापन आणि आयात कमी करण्याच्या संदर्भात होत आहे. त्यामुळे इतिहासातील त्याग आणि आजच्या आर्थिक आव्हानाची तुलना करण्यापेक्षा त्या काळातील परिस्थिती समजून घेणं हे अधिक महत्त्वाचं आहे. 1962मध्ये भारतीयांनी देशासाठी सोनं दिलं होतं. आज प्रश्न सोनं देण्याचा नाही तर इतिहासातून प्रेरणा घेऊन देशहितासाठी योग्य
निर्णय घेण्याचा आहे. इंदिरा गांधींनी 367 ग्रॅम सोनं दिलं की 336 ग्रॅम, हा वाद पुढेही सुरू राहीलच. पण 1962मध्ये भारताच्या जनतेनं दिलेलं राष्ट्रप्रेम किती किलो होतं याचा हिशोब आजपर्यंत कोणालाच लावता आलेला नाही. मित्रांनो, 1962च्या युद्धकाळामध्ये भारतीय जनतेने राष्ट्रासाठी आपलं सोनं, पैसा आणि सर्वस्व अर्पण केलं होतं. तुम्हाला वाटतं का की आजच्या काळातही भारतीय जनता तसाच त्याग करू शकते? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि इतिहासातील अशाच दुर्लक्षित सत्यकथा जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोन्याची किंमत ही बाजार ठरवतो, पण राष्ट्रप्रेमाची किंमत इतिहास ठरवतो. हे अबाधित सत्य आहे. जय हिंद, जय भारत.